नमस्कार मित्रांनो, सत्ताकारांमध्ये आपलं स्वागत आहे। मी आहे आता समृद्धी महामार्गावर। समृद्धी महामार्ग हे पूर्वीचं नाव आहे, नंतरचं नाव त्याला स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरे महामार्ग असं देण्यात आलेलं आहे। आणि हा जो महामार्ग आहे तो देवेंद्र फडणवीस जे सध्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून याची चर्चा झालेली आहे। आणि प्रवास करत असताना खरंच हा अत्यंत चांगला रस्ता झालेला आहे। मुंबई ते नागपूर असा हा महामार्ग आहे। या रस्त्यावरून जात असतानाच एक गोष्ट सुचली मला। ती गोष्ट अशी की हा देवेंद्र फडणवीसांचा ड्रीम प्रोजेक्ट होता आणि तो झालेला आहे। आता लोक या रस्त्यावरून गाड्या घेऊन जात आहेत आणि त्यांचं अंतर जे वेळेचं जे अंतर होतं ते देखील कमी झालेलं आहे। याचं सुचण्याचं कारण असं आहे की हा ड्रीम प्रोजेक्ट होता, मग आता देवेंद्र फडणवीसांचा ड्रीम प्रोजेक्ट काय? तर देवेंद्र फडणवीसांचा सध्याचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणजे जाती जातीमध्ये भांडणं लावणे, धर्माधर्मामध्ये भांडणं लावणे असा आहे। असा त्यांच्यावर आरोप विरोधकांकडून सातत्याने केला जात आहे आणि त्याला कारण देखील आता तसं म्हणायला गेलं तर तसेच आहेत। आपण बघतोय सातत्याने मुख्यमंत्री झाल्यापासून मुख्यमंत्र्याची शपथविधी कसा झाला, अत्यंत छोटा झाला, नंतर जो विस्तार झाला तो नागपूरमध्ये झाला। ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना त्यांना वेगवेगळ्या संकटांचा सामना करावा लागतो। तर हे संकट नेमकी निर्माण का झालेत? देवेंद्र फडणवीसांनी यापूर्वी काम केलेलं नाही का? तर यापूर्वी त्यांनी मुख्यमंत्री असताना निश्चितच अत्यंत चांगल्या पद्धतीचं काम केलेलं, कौतुक पण झालंच पाहिजे कामाचं। मात्र मधल्या काळामध्ये एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले, त्यांनीही वेगळ्या पद्धतीचं आपल्या प्रत्येक जणाची एक शेवटी पद्धत असते काम करण्याची, त्यांनी केलं। आता नंतर परत पुन्हा देवेंद्र फडणवीस सध्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून काम करत आहेत। मात्र अनेक त्यांच्यासमोर अनेक संकट निर्माण होत आहेत। ते कुठले? तर हे सगळं झाल्यानंतर मत्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचा हत्याकांड असेल, त्याच्या आणि नंतर त्या आष्टी परिसरातली एक हत्या असेल। आष्टीची म्हणजे जो भोकरदन मधला जो ड्रायव्हर आहे त्या ठिकाणी आष्टीच्या परिसरातच त्याची हत्या झालेली आहे। त्याच्यानंतर ते खोक्याचं प्रकरण असेल, खोक्याने कसे दिले ठोके महाराष्ट्राने बघितलंय। जालन्यामधलं कैलास बोराड्याचं प्रकरण असेल, या सगळ्या गोष्टींनी अनेक प्रश्न उपस्थित केलेले असतानाच अभिनेता राहुल सोलापूरकर जो आहे तो छत्रपती शिवाजी महाराजांची आग्र्याची जी सुटका आहे त्याच्या संदर्भात त्यांनी अत्यंत वाईट पद्धतीचं वक्तव्य केलं। त्याच्यावरून वाद निर्माण झाला। ते वातावरण शांत होतं न होतच पत्रकार प्रशांत कोरटकरने याच्यात उडी मारली आणि तीच री पकडली। ते म्हणाले इंद्रजित सावंत जे आहे इतिहास संशोधक जे आहेत त्यांना कॉल केला आणि ती कथित जी ऑडिओ रेकॉर्डिंग जी बाहेर आली त्यामुळं अनेक प्रश्न निर्माण झाले आणि छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अत्यंत वाईट पद्धतीचं वक्तव्य केलं। खरं तर महाराज तुमचे आहेत असं कोणी म्हणतच नाही, कारण महाराष्ट्र हे अखंड हिंदुस्थानाचं दैवत आहेत आणि सगळ्या जाती धर्माचे आहेत, सगळ्यांसाठी रयतेचे राजे म्हणून त्यांना आपण आजही त्यांचं नाव घेतलं जातं। मात्र त्यांनी त्या ह्याच्यात तुमचे राजे पळून गेले, कोण? तर छत्रपती शिवाजी महाराज। खरं तर मला वाटतं की इतिहासामध्ये असं वक्तव्य कोणी केलं नसेल, ते प्रशांत कोरटकरांनी केलं। प्रशांत कोरटकर कोणाच्या जवळचे आहेत? राहुल सोलापूरकर कोणाच्या जवळचे आहेत? तर ते निश्चितच भाजपच्या एकूण जवळचे आहेत। आणि कोरटकरांनी बोलल्यानंतर कोरटकरांचे फोटो आले समोर, विधिमंडळाचं जे अधिवेशन चालू होतं त्यामध्ये पण हा प्रश्न उपस्थित झाला आणि कोरटकरला अटक झालेली नाही। सातत्याने आता सोमवारी देखील उद्या सुनावणी आहे त्याच्यावर, मला वाटतं हायकोर्टामध्ये सुनावणी आहे। आणि हे कोरटकर आता पोलिसांना सापडत नाही। कोल्हापूरचे पोलीस हे स्वतः नागपूरला जाऊन आलेत। कोरटकर हा नागपूरमध्ये असतो आणि तो असतो याच्यासाठी तो आरोपी आहे आणि त्यांनी अत्यंत छत्रपती शिवाजी महाराजच नाही तर कुठल्याही महापुरुषाच्या संदर्भात जर त्यांनी वक्तव्य केलं तर त्याला आपण तीच भाषा वापरणार। तो सापडला नाही, सातत्याने कोल्हापूरचे पोलीस गेले, सापडला नाही आणि आता 2 दिवसापासून चर्चा अशी आहे की तो दुबईमध्ये पळाला। एक प्रखर हिंदुत्ववादी, धर्मांध हिंदुत्ववादी प्रशांत कोरटकर हा एका हिंदूंच्या आश्रयाला पळाला नाही, तो मुस्लिम राष्ट्र असलेल्या एका ठिकाणी तो पळतोय। म्हणजे त्याला ती पळायची वेळ आलेली आणि त्याला कोणी पळून जाण्यासाठी मदत केली? निश्चितच सरकारनं केली किंवा तो ज्या पोलिसांच्या बदल्या करायचा असं त्याच्यावर एक आरोप आहे। तो पोलिसांच्या बदल्या करणारा दलाल म्हणून देखील सातत्याने सोशल मीडियावर उल्लेख होतोय। हे पळून गेला। आता
त्याच्या जामीन अर्जावर चर्चा होणार आहे। आणि काल इंद्रजित सावंत यांनी देखील प्रेस घेऊन त्यांचा पासपोर्ट, जो कोरटकरचा पासपोर्ट जो आहे तो रद्द करावा किंवा पोलिसात जमा करणं अनिवार्य असतं। ज्यावेळेस तुम्हाला तुमची कुठली तरी एखादी केस जेव्हा कोर्टात चालते, तेव्हा कोर्ट ज्यावेळेस तुम्हाला एक छोटासा दिलासा देतो, त्यावेळेसच असतं की तुम्हाला ते शहर सोडता येणार नाही, जिल्हा सोडता येणार नाही ना राज्य सोडता येणार नाही। आता तर राज्यातही नाहीये। आणि या संदर्भात प्रश्न उपस्थित झालेले असताना सभागृहात उत्तर देताना देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं की कोरटकर हा चिल्लर माणूस आहे। कोरटकर जर हा चिल्लर माणूस आहे तर चिल्लर या कशा अर्थाने म्हणायचं? कोरटकर हा अत्यंत महागड्या गाड्यांमध्ये फिरतो, रोल्स रॉयस गाडी आहे त्याच्याकडे, आणि त्या गाडीमध्ये फोटो गिटो वगैरे सगळे सोशल मीडियावर आलेले आहेत। हे सगळं बाहेर आलेलं असताना आणि त्याची उठबस कोणासोबत आहे तर त्याची उठबस देशाचे गृहमंत्री जे आहेत अमित शहा त्यांच्यासोबतचे फोटो आहेत, देवेंद्र फडणवीसांसोबतचे फोटो आहेत, नितीन गडकरी जे केंद्रीय मंत्री आहेत त्यांच्यासोबतचे फोटो आहेत। इतका वावरत हा माणूस चिल्लर कसा? एक प्रश्न असा पडतो की हा चिल्लर कसा असू शकतो? मग चिल्लर मोठा का सामान्य माणूस मोठा? कोण मोठा? म्हणजे तुम्हाला सामान्यांना उचलायला आणि एखाद्या प्रकरणात कथित प्रकरणामध्ये उचलून टाकायला सोपं जातं, पण चिल्लर माणूस तुम्हाला सापडू शकत नाही। त्यामुळं कुठंतरी या वादाला, हा वाद आपल्या अंगलट येतोय म्हणून औरंगजेबाच्या कबरीचा विषय निघाला। आपण मुद्दामी विस्ताराने बोलतोय, कबरीचा विषय निघाला आणि कबरीचा विषय निघाल्यानंतर एक असं अपेक्षित होतं, कबर कुठे? छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद या ठिकाणी औरंगजेबाची कबर आहे। या कबरीचा वाद पेटला, ही कबर आता आपल्या याच्यातच नको, कारण त्यांनी औरंगजेबाने की महाराजांचा छळ केला, जे दुसरे छत्रपती संभाजी महाराज त्यांचा छळ केला म्हणून त्याची कबरच नकोय। खरं तर याला कारण त्यांनी सांगितलं छावा सिनेमा आला, आणि छावा सिनेमा आल्याच्या नंतर हे सगळे वाद पुढे आले। खरं जर बघायला गेलं तर छावा सिनेमा हा ज्या कादंबरीवर आहे, ती कादंबरी येऊन अनेक वर्ष झालेली आहेत, मोठमोठाले मधल्या काळात देखील उलटापालट झालेले आहेत, मात्र कबरीला या ठिकाणी हलवण्याची कोणी भाषा केली नाही। मग हे प्रशांत कोरटकर असेल, राहुल सोलापूरकर असेल, या वादाची ठिणगी आपल्या अंगावर आली म्हणून कुठेतरी हा वाद पलटून लावण्यासाठी कबरीचा विषय काढला का? कबरीचा विषय हा प्रचंड पेटावला। खरं तर त्याचा परिणाम निश्चितच आता पर्यटनावर देखील झालेला आहे। मात्र सगळं हे करत असताना पहिली ठिणगी पडली नागपुरात, जे घरचं मैदान जे म्हटलं जातं ना, म्हणजे आपल्या घरचं मैदान, मुख्यमंत्र्याचं जे मैदान आहे, होम टाउन आहे, त्याच ठिकाणी दंगल झाली। आणि त्याचे पडसाद राज्यात इतर ठिकाणी पडले नाहीत। स्वतः छत्रपती संभाजीनगर मध्ये आम्ही फिरत असताना देखील इथं अत्यंत चांगलं वातावरण आहे, खुलताबाद मध्ये देखील चांगलं वातावरण आहे। प्रकरण तिथं पेटलेलं आहे, नागपूरमध्ये तो शांत करता आलेलं नाहीये ते। आणि काल देवेंद्र फडणवीसांनी नागपूर या ठिकाणी पाहणी करून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेतली, आणि त्या बैठकीमध्ये त्यांनी सांगितलं की हे जे नुकसान केलेलं आहे, तर हे नुकसान ज्या व्यक्तीने केलं त्याच्याकडूनच भरपाई करू, आणि हे नुकसान वसूल करत असताना पैसे कमी पडत असतील त्याची प्रॉपर्टी देखील आपण विकू, असा देखील त्यांनी हे केलं। मात्र या प्रेसमध्ये त्यांना पत्रकारांनी एक प्रश्न विचारला की पोलिसांनी देखील ते नुकसानीला एक थोडस हातभार लावलाय, त्याचे व्हिडिओ व्हायरल झाले, त्याचा प्रश्न उपस्थित केला, मात्र त्याचं उत्तर नीट देण्यात आलं नाही। आणि देवेंद्र फडणवीसांनी नेहमीच्या आपल्या स्टाईलनं त्याला एक वेगळं उत्तर दिलं। त्यामुळं हे जे विषय आहेत राज्यातले, हे कुठेतरी वेगळ्या वळणावर घेऊन जाण्याचे जे प्रयत्न चालू आहेत ना, तर मला वाटतं की हे महाराष्ट्राला कळालेले आहेत। आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आता शेवटची ज्याच्याकडे मी येतोय, की ती म्हणजे नागपूरमध्ये दंगल झाली, महाराष्ट्रात झाली नाही, मराठवाड्यात झाली नाही, विशेष म्हणजे छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील झालेलं नाही। याचं कारण का? पुस्तक वाचण्याचं प्रमाण कमी जरी झालं असलं ना, तर निश्चितच सोशल मीडिया तरुण पिढी चांगल्या पद्धतीने वापरते। आणि मागच्या 15 दिवसापासून कबरीचा विषय निघाल्यापासून नाही का, कुठंतरी एक अभिजन बहुजन हे जे महाराष्ट्रामध्ये जे सातत्याने बोललं जातं, तर ते बहुजन मुलं जे आहेत, कुठलीही दंगल असेल काही असेल, त्याच्यासाठी पहिली काठी पहिला दगड घेणारे निश्चितच बहुजन समाजातली मुलं असतात। आणि याच्या संदर्भातलं एक पॉझिटिव्ह एक आवाहन करण्यात आलं की बहुजनांच्या मुलांनी या आंदोलनात आता पडू नये, डोके फोडून घेऊ नये, केसेस करून घेऊ नये, जेणेकरून तुम्हाला नोकऱ्या लागणार असतील तर अडचणीत येतात किंवा मग पोलिसात आणि तुरुंगात चढतात। त्याचं मला वाटतं कुठेतरी एक परिणाम झालाय, आणि बहुजनांचे मुलं यात पडले नाहीत,
त्यामुळं मला वाटतं की नागपूर वगळता कुठेही घटना घडली नाही, त्याचेच हे पडसाद असावेत. या संदर्भात एक सोशल मीडियावर माहिती शेअर करताना मराठवाड्यामधले पहिले शिवसैनिक म्हणता येणार नाही त्यांना, पण मराठवाड्यातले पहिले शाखा प्रमुख ज्यांनी गुलमंडी औरंगपुरा या परिसरामध्ये मराठवाड्यातली पहिली शिवसेनेची शाखा सुरू केली, ते प्राध्यापक परशुराम वाकुरे देखील म्हणतायत की बाहेरचे 3 पाट वातावरण पेटू बघतायत, मात्र छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये देखील अत्यंत चांगलं वातावरण आहे आणि हे वातावरण असंच राहिलं पाहिजे. त्यांना मराठवाड्याची राख करायची आहे असा देखील त्यांनी आरोप केलेला आहे. त्याच्यामुळं ह्या सगळ्याच गोष्टी विचारात घेणं गरजेचं आहे आणि मला वाटतं की सोशल मीडियाचा असा चांगला परिणाम देखील बघायला मिळाला असं मला तरी, माझं तरी निरीक्षण तसंच आहे. माझ्या